नमस्कार. मराठी वैदर्भी अध्यापक संघ द्वारा आयोजित द्वितीय भाषा अक्षर भारती या पाठ्यपुस्तकाचे अंतरंग उलगडणाऱ्या नाविन्यपूर्ण अशा आंतरजाल उपक्रमात मी वैशाली अविनाश महालक्ष्मी आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, आपल्या कार्यक्रमाच्या उद्घाटनाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या माननीय सौ जयश्री रुईकर मॅडम यांनी आपल्या भाषणात म्हटल्याप्रमाणे सत्याचा बिंदू आणि कल्पनेचा सिंधू यांच्या समन्वयानेच कथा जन्माला येते आणि त्यात जिवंतपणा येतो. याचा प्रत्यय आपल्याला त्यांच्या चुडीवाला या पाठात देखील येतो. हाच पाठ आज आपल्यासाठी घेऊन आल्या आहे आपल्या आजच्या तज्ञ मार्गदर्शिका डॉक्टर सोनाली हिंगे मॅडम. सोनाली हिंगे मॅडम या मराठी आणि इंग्रजी विषयात MA झालेल्या आहेत. MEd PhD त्यांनी मिळवलेली. 17 वर्षाचा शिक्षण सेवेचा मॅडमचा अनुभव आहे. शिक्षिका असलेल्या आईकडून लहानपणापासूनच आदर्श शिक्षिकेचे बाळकडू डॉक्टर हिंगे मॅडम यांना मिळाले. त्यांची जिद्द आणि मेहनत यावरच त्यांनी अनेक पद आणि पुरस्कार देखील प्राप्त केले आहेत. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळावरही मॅडम मार्गदर्शिका म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानात अंतर्गत इयत्ता 9वीच्या जलद गतीने शिक्षण या राज्यस्तरीय प्रशिक्षणासाठी त्यांची निवड करण्यात आली. कृती संशोधनाकरिता राज्यस्तरीय समितीवर त्यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य मराठी अध्यापक मंडळाच्या कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांची निवड केल्या गेली आहे. तसेच बालकवी कवी नाधू महानोर यांच्या कवितांचा चिकित्सक अभ्यास यावर शोध निबंध मॅडमने लिहिले. एलिक्सिर आणि विबगॉर या राष्ट्रीय स्तरावरच्या मासिकात बालकवींच्या काव्यविषयक दृष्टिकोनावर आणि कवी नाधो महानोरांच्या काव्यविषयक दृष्टिकोनावर मॅडमने लेखनही केलं. असे बहुआयामी व्यक्तित्वाच्या धनी असलेल्या एक सोज्वळ व्यक्तिमत्वाच्या माझी मैत्रीण असल्याचा मला फार अभिमान आहे. डॉक्टर सौ सोनाली हिंगे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी लेखिका जयश्री रुईकर लिखित चुडीवाला या पाठाचे अंतरंग उलगडावे. धन्यवाद मॅडम. नमस्कार. विद्येची देवता सरस्वती तिला विनम्र अभिवादन करते. आज मी चुडीवाला या पाठाचे मार्गदर्शन आपणास करणार आहे. पण सगळ्यांनी लक्षात घ्यायचंय की यंदा हा पाठ वगळण्यात आला आहे. तरी देखील या उपक्रमामध्ये हा पाठ आम्ही ठेवलेला आहे कारण पुढच्या वर्षीपासून हा पाठ अभ्यासक्रमात राहणारच आहे याची नोंद घ्यायची आहे. लेखकाचा परिचय करत असताना या चुडीवाला पाठाच्या लेखिका जयश्री रुईकर नागपुरामध्ये स्थित असलेल्या मॅडम या उपक्रमाच्या उद्घाटन सत्राला आलेल्या होत्या. प्रसिद्ध लेखिका त्यांच्या जय पराजय, वेदनेला फूल आले, त्यांचा कथासंग्रह मृगजळ आणि अंतर्मन आणि बाल कादंबरी स्वप्नातील विहीर अतिशय प्रसिद्ध आहे. ज्यावेळी आपण कुठल्याही लेखकाचा परिचय करून देतो त्यावेळी त्या लेखकाने लिहिलेल्या कथेचं बीज हे त्याच्या कथेमध्ये असतं. आणि जेव्हा आपण चुडीवाला हा पाठ वाचत असतो तेव्हा त्या चुडी या कथा, चुडी म्हणजे बांगडी ही त्या कथेचं बीज आहे. या बांगडीशी निगडीत हा संपूर्ण पाठ कथानक पुढे नेताना आपल्याला दिसून येत असतो. आणि ज्यावेळी या कथेचा समारोप होतो तेव्हा मनाला हुरहुर निर्माण होत असते की आता शेवटी काय होणार. ही विद्यार्थ्यांच्या मनालाही लागते आणि शिक्षकांच्या मनातही निर्माण होत असते. म्हणजेच त्याची जी क्युरिओसिटी या विद्यार्थ्यांमध्ये आणि शिक्षकांमध्ये डेव्हलप होत असते त्यातूनच एक कथा बीज प्रत्येकाच्या मनात रुजवलं जात असतं. प्रत्येकालाच मला असं वाटतं जरी हा पाठ वगळण्यात आला आहे पण प्रत्येक शिक्षकाला आणि विद्यार्थ्यांच्या आवडीचा पाठ म्हणजे हा पाठ आहे. या पाठातून आपल्याला अनेक वेगवेगळ्या प्रकारचा संदेश दिला जात असतो. तर हे जे कथाबीज असतं या कथाबीजाच्याच भोवती ही कथा फिरत असते आणि त्यातून आपल्याला संदेश मिळत असतो. ज्यावेळी मी चुडीवाला या पाठाची सुरुवात केली म्हणजे सर्वप्रथम हा पाठ शिकवताना ज्यावेळी मी वर्गात गेले तेव्हा माझ्या विद्यार्थ्यांना मी अगोदरच सांगितलेले होते की तुम्हाला उद्या चुडीवाला हा पाठ वाचून घ्यायचा आहे. वर्गात गेल्यानंतर
त्यांना 5 मिनिटं का होईना पुन्हा त्या पाठाचं मुख वाचन करायला लागलं. आणि त्यानंतर मी अवघ्या 10 मिनिटांनंतर विद्यार्थ्यांना या पाठाची सुरुवात केली. पाठ सुरू केल्यानंतर सर्वप्रथम ब्लॅकबोर्डवर त्यांना पात्र परिचय करून दिला. विद्यार्थ्यांना सगळं विचारलेलं आहे आणि ब्लॅकबोर्डवर मी जसं जसं विद्यार्थ्यांनी सांगितले तशी तशी पात्र लिहत गेली. विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम अब्दुलचं नाव सांगितलं, कारण हा या कथेचा नायक होता. अब्दुल नंतर शन्नो. मग शन्नो कोण? तर अब्दुलची पत्नी किंवा अब्दुलची बायको असा सूर आला आणि मग शन्नो नाव लिहिलं. तिसऱ्या कॉलम मध्ये नाव लिहिलं ते दाजी साहेबांचं आणि चौथं रघु भैया आणि शेवटचा तो अनवर. म्हणजे या 5 पात्रांच्या भोवती ही कथा फिरते आणि त्यातून इतकं सुंदर बीज ज्यावेळी ही कथा सुरू झाली त्यावेळी सगळ्यात पहिले विद्यार्थ्यांना सांगितलं की आपण ही कथा वाचलेली आहे, तुम्ही वाचन केलेलं आहे. तेव्हा तुमच्या या 4 गटातून 4 गट त्यांचे पाडले. प्रत्येक रो वाईज त्यांना विचारलं की आता अब्दुलचं स्वभाव वैशिष्ट्य म्हणजे कथा वाचल्यानंतर तुम्हाला अब्दुल मध्ये काय दिसून आलं, अब्दुल कसा जाणवला हे त्यांना विचारलं. तेव्हा जी मी यादी इथे दाखवलेली आहे त्या यादीमध्ये सगळी विद्यार्थ्यांनी सांगितलेली स्वभाव वैशिष्ट्ये आहे. विद्यार्थ्यांनी सांगितलं की संवेदनशील वृत्ती ही अब्दुलची आम्हाला दिसून आली. अब्दुल मनाने हळवा आहे, समाजकार्य करणारा आहे. अब्दुलच्या मनात दुसऱ्यांविषयीचा प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आहे. घरावर तुळशीपत्र ठेवून कार्य करणारा आहे. मग घरावर तुळशीपत्र ठेवून कार्य करणारा असं जेव्हा एका विद्यार्थ्यांनी सांगितलं तेव्हा मीच त्याला विचारलं की याचा अर्थ तुला काय समजलाय. मग त्यांनी सांगितलं की आपल्या घरादाराचा विचार न करता दुसऱ्यांसाठी, दुसऱ्यांच्या आनंदात आनंद शोधणारा, दुसऱ्यांसाठी जाणारा असा हा सद्गृहस्थ आहे. हा शब्द किती छान सांगितली, सद्गृहस्थ. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून तो दुसऱ्यांची सेवा करतो, समाज ऋण फेडतो आणि त्या मोबदला न घेता म्हणजे कुठल्याही फळाची अपेक्षा न करता अब्दुल समाजकार्य करतो आहे, अशी ही परोपकारी वृत्ती त्याच्यामध्ये दिसून येते. विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या या सगळे अब्दुलचे स्वभाव वैशिष्ट्य मी फळ्यावर लिहिली आणि त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य दुसऱ्या ग्रुपकडे वळली आणि त्यांनी सांगितलं शन्नो. दुसरं पात्र होतं शन्नो. ही शन्नो कशी वाटली? तर सगळ्यात पहिले सगळ्यांना म्हणजे पूर्ण वर्गातनं सूर निघाला की शन्नो ही क्षणिक रागीट होती, खूप राग यायचा तिला. पण अनवरची काळजी घेणारी ही प्रेमळ माता त्यांना दिसून आली. ती तिच्या गरिबीला त्रासलेली होती, क्रोधिष्ट होती, सर्वसामान्य विचार करणारी होती. म्हणजे बियॉन्ड द लिमिट तिने कधी विचार नाही केला. अगदी नॉर्मल इन जनरल ज्या स्त्रिया विचार करतात किंवा शन्नो सारख्या ज्या विचारसरणीच्या स्त्रिया असतात तशी ती विचार करणारी होती, पण घराला बांधून ठेवणारी होती. तिला अब्दुल विषयीचा पण जिव्हाळा होता, प्रेम होता. आणि सगळ्या स्त्रियांना जसं संसार सुखाची अपेक्षा असते तशीच संसाराची अपेक्षा तिला होती. यावेळी सुद्धा मी विद्यार्थ्यांना विचारले की संसार सुखाची अपेक्षा म्हणजे काय? तर त्यांनी सांगितलं की मॅडम आपल्या घरात नवीन वस्तू याव्या, आपलं घर छान सजावं, दुसऱ्यांप्रमाणे आपल्या घरात पण काही छान म्हणजे रंगरंगोटी व्हावी किंवा अनेक वस्तू याव्या असं तिला वाटायचं. वास्तववादी, सामाजिक बांधिलकीची तिला कारण फारशी जाण नव्हती. व्यवहारी होती आणि कर्तव्यदक्ष गृहिणी आणि प्रगतीची आस असलेली. शेवटचं ज्यावेळी त्यांनी मला सांगितलं की प्रगतीची आस असलेली म्हणजे, तर त्यांनी मला सांगितलं की मॅडम तिला नेहमी वाटायचं की अब्दुलनी दुसरा धंदा करायला पाहिजे. या धंद्यामध्ये अब्दुलला पाहिजे तसा पैसा मिळत नाहीये, त्याची प्रगती होत नाहीये आणि म्हणून त्यांनी सांगितलं की प्रगतीची आस असलेली. त्याच्यानंतर मी तिसऱ्या कॉलमकडे वळले आणि तिसऱ्या कॉलम मध्ये दाजी साहेब होतं. दाजी साहेबांचा परिचय अगदी थोडक्यात का होईना त्यांनी सांगितला, कारण अख्ख्या पॅरेग्राफ मध्ये अतिशय व्यवस्थित त्यांचा हा परिचय दिलेला होता. तपस्वी समाजसेवक, वयोवृद्ध असून तडफदार व्यक्तिमत्व, निस्वार्थी, माणुसकी जपणारे आणि समाजऋण मांडणारे. दाजी साहेबांची गुणविशेष सुद्धा त्याच परिच्छेदामध्ये दिलेली होती,
म्हणून त्यांनी सांगितलं की मॅडम त्यांची गुणविशेष पण आपण सांगूयात की वृद्धत्वाचा ताठपणा, उंच सडसडीत देहयष्टी, तेजपुंज चेहरा, गौरवर्ण, आवाजातील खणखणीतपणा आणि बोलण्यातील ऐट. हे दाजी साहेबांच्या त्या परिच्छेदामध्ये ही त्यांची स्वभाव वैशिष्ट्य आणि गुणवैशिष्ट्य विद्यार्थ्यांना दिसून आली. त्यानंतर मात्र रघु भैया आले आणि रघु भैयाची स्वभाव वैशिष्ट्य विचारली तेव्हा विद्यार्थ्यांनी रघु भैयाला कंपॅरिझन केलं अब्दुल सोबत, कारण तो अब्दुलचा मित्र होता. अब्दुल सारखा धंदा करणारा होता, बांगड्यांचा व्यवसाय सुद्धा त्याचा होता, म्हणून त्यांनी अब्दुल सोबत त्याचं कंपॅरिझन केलं आणि विद्यार्थ्यांनीच उत्तरं दिली की त्याला सामाजिक बांधिलकी फारशी जाणीव नव्हती. का नव्हती? कारण तो तपोवनात जात नव्हता, असं त्यांचं उत्तर आलं. आपल्याच विश्वात रममान असणारा, संवेदनांशी खूपसा त्याचा संबंध नसलेला, धंदा सांभाळणारा, स्वतःच्या धंदा तेजीत चालवणारा, स्वतःच्याच धंद्यावर लक्ष केंद्रित करणारा, सर्वसामान्य विचार करणारा असा रघु भैया होता की फक्त घर, दार, मुलं, बाळ, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. स्वतःच्या कुटुंबापुरतं जगणारा, घराची अधिक काळजी घेणारा, स्वतःचा धंदा आणि काम या व्यतिरिक्त इतर कुठलंही समाजकार्य न करणारा, परंतु सगळ्यात शेवटी मात्र सांगितलं की तो नम्र होता, आपल्या मित्राशी खूप छान वागायचा, मित्राला मदत करणारा होता, कारण त्यांनी मित्राला पत्र वाचवून दाखवलेलं होतं आणि कधीही त्याला अब्दुल विषयी कुठलाही राग, द्वेष कुठल्याही वाक्यातून दिसून येत नव्हता. पण तरी देखील नकळत का होईना विद्यार्थ्यांनी रघु भैया आणि अब्दुल यांच्यात तुलना केली. म्हणजे ज्यावेळी स्वाध्यायाची कृती आली त्यावेळी मला त्यांना वेगळं सांगावं लागलं नाही, त्यांनी सांगितलेल्या त्यांच्याच वाक्यरचनेतून ती कृती सहज सोडवणं सोपं झालं. अशाच प्रकारचा पाठ शिकवत असताना पात्र परिचयातून आपण पुढे पुढे जाऊ शकतो. यानंतर त्यांना अनवर माहिती होता की अनवरचं खूप काही त्याच्यात लिहिलेलं नव्हतं, पण आई वडिलांविषयी जिव्हाळा असणारा हा अनवर होता आणि वयाने लहान होता. मग त्याच्यानंतर मात्र मी कथेला सुरुवात केली आणि कथा समजवायला ज्यावेळी सुरुवात केली तेव्हा सगळ्यात पहिले मी कथेची प्रस्तावना, ज्याला आपण म्हणतो की पाठाची प्रस्तावना, विद्यार्थ्यांसमोर मांडली की नेमकं या पाठात काय सांगितलेलं आहे. तर या पाठामध्ये कुष्ठरोग्यांची वसाहत निर्माण करणारे डॉक्टर शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांचं अमरावती येथील तपोवनमध्ये संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला कुष्ठरोगी स्त्रिया आणि मुलींना बांगड्या भरणाऱ्या अब्दुलच्या संवेदनशील वृत्तीचं, त्याच्या माणुसकीचं दर्शन घडवलेलं आहे. पण सगळ्यात पहिला प्रश्न विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला की कुष्ठरोग म्हणजे काय. तर कुष्ठरोग म्हणजे लेप्रेसी, म्हणजे ज्यावेळी लोकांची सेवा करायला, म्हणजे कुष्ठरोगी म्हणजे कोण, तेव्हा मी त्यांना आठवण दिली ती बाबा आमटेंची. वरोरा, चंद्रपूर जिल्ह्यात त्यांनी कुष्ठरोग्यांची वसाहत निर्माण केली आहे. मग हा कुष्ठरोग काय असतो, तर हा कुष्ठरोग म्हणजे आपल्या अंगातल्या जॉईंट्स जिथे असतात तिथल्या हाडांची झीज झालेली असते, त्यातून पस निघत असतो, त्याची वास येत असते आणि अशा या कुष्ठरोग्याच्या पूर्वी असं समजलं जात होतं की असे हे कुष्ठरोगी म्हणजे समाजात न राहणारे लोक आहेत. त्यांना घरातून वाईट टाकल्या जात होतं, झिडकावल्या जात होतं आणि मग अशा रोगी लोकांसाठी शिवाजीराव उर्फ दाजीसाहेब पटवर्धन यांनी अमरावतीमध्ये एक वसाहत तयार केली. अशीच वसाहत बाबा आमटेंनी देखील तयार केली होती. आणि मग हे कुष्ठरोगी, ही जी कुष्ठरोग असतो हा लागट रोग नसतो हे समजवण्यासाठी मी त्यांना बाबा आमटेंची स्टोरी देखील सांगितली की त्यांनी स्वतः इंजेक्ट करून घेतले होते ते जंतू स्वतःच्या शरीरामध्ये आणि लोकांना दाखवलं की हा कुष्ठरोग लागट रोग नसतो. 1950 साली थोर समाजसेवक किंवा स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन म्हणजेच दाजी साहेब यांनी 1950 मध्ये अमरावती येथे हे तपोवन तयार केलं, उभारलं
आणि या ठिकाणी या कुष्ठरोग्यांचा उपचार आणि आधार देण्याकरता याची निर्मिती केली. ज्यावेळी कुष्ठरोगी म्हणजे कोण हे जेव्हा त्यांना सांगण्यात आलं तेव्हा त्यांना पुढची पार्श्वभूमी कळायला मदत झाली. कारण अब्दुलची बायको जे काही वाक्य म्हणते त्या वाक्यांचा संदर्भ मला याच्याशी लावता आला. आता ज्यावेळी तपोवन म्हणजे काय तेव्हा मी सांगितलं की दाजी साहेबांनी जी वसाहत निर्माण केलेली होती त्याला आपण तिथे तपोवन म्हणतो. आणि मग माझी कहाणी सुरू झाली. या चलचित्रपटांच्या म्हणजे काही चित्र दाखवलेले होते आणि त्या चित्रांच्या याच्यातनं मी सुरू केलं ते म्हणजे माझ्या पूर्ण पाठाचा परिचय. अब्दुल, अनवर आणि शन्नो. अनवर आपल्या वडिलांना म्हणतो की अब्बाजान आज मत जाओ ना तपोवन को. परंतु त्यावेळी शन्नो म्हणते की आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी तर पर्वणीच आहे. पर्वणी आनंदाचा खास दिवस, जणू काही सोहळाच आहे, त्याच्यामुळे आज त्यांना थांबवू नको. पण शन्नो हे सतत नाराजीच्या स्वरात म्हणतच असते अॅनोटेशन म्हणून. त्यामुळे या सगळ्यांची जाणीव तिला असतेच. आणि मग ही शन्नो त्याला जेव्हा सांगते की आजचा दिवस म्हणजे पर्वणीच असतो. खरं तर या पाठाच्या सुंदर वाक्यातनं सुद्धा आपण हा पाठ विद्यार्थ्यांना सहज समजावून सांगू शकतो. मी या स्लाइड्स नंतर पाठातील सुंदर वाक्य सुद्धा घेतलेली आहे. आणि मग ही पर्वणी म्हणजे काय तर अब्दुल दरवर्षी संक्रांतीच्या दिवशी कुष्ठरोगी महिला व मुलींच्या तपोवनात बांगड्या भरण्यासाठी जात असतो. ऐन सणाच्या दिवशी म्हणजे त्याचा धंदा सुद्धा तेजीत चालणार आहे तरी देखील तो दुकान बंद करून जातो आणि त्या मुलींच्या जीवनात त्या स्त्रियांच्या जीवनात आनंद भरत असतो. त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचा वर्षाव करतो. ज्यावेळी हा अब्दुल जातो त्या मनोमन सुखावतात आणि या दुःखितांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची दुर्मिळ संधी अब्दुलला मिळत असते. आणि म्हणून अब्दुलसाठी हा दिवस म्हणजे खास दिवस असतो. मग आता ही ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे कोणती पौर्णिमा तर वटपौर्णिमा, ज्यात हिंदूंचा सण, हिंदू स्त्रियांचा सण. आणि या वटपौर्णिमेला आणि संक्रांतीला म्हणजे अवघ्या 6 महिन्याच्या काळामध्ये 12 महिन्यांमध्ये 6 महिन्यांचा कालावधी असतो. आणि ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजे मराठी महिन्यातला 3रा महिना, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, जून महिन्यामध्ये येणारी ही वटपौर्णिमा. आणि त्याच्यानंतर 6 महिन्यांनी संक्रांती. या 2 सणांना अब्दुल जात असतो. मग ज्यावेळी हा अब्दुल निघालेला आहे आणि वडिलांनी नाही म्हटलं म्हणून अनवर खेळायला गेला. पण शन्नो म्हणते की आज संक्रांत आहे आणि त्याच मंगळवारी आणि त्यात मंगळवार. आता मंगळवारचा उल्लेख का केला असेल तर अमरावतीच्या देवीला मंगळवारी मोठी आरती होत असते आणि अमरावतीच्या देवीला खूप गर्दी असते मंगळवारी. तो गर्दीचा दिवस असतो. सर्व स्त्रिया देवीला नमस्कार करण्याकरता येत असतात आणि देवीला नमस्कार करण्याकरता आलेल्या स्त्रिया तिथे बांगड्या भरत असतात. म्हणून ती म्हणते एक तर स्त्रियांचा सण आणि मंगळवार, म्हणून आज तुम्ही जाऊ नका अशी तिची इच्छा असते. पण अब्दुल थांबणार नाही हे तिला सतत माहिती असतं. जाता जाता ती अब्दुलला सांगते की रस्त्याने कोणी भेटलं तर सांगू नका की तपोवनात जातो म्हणून त्याचा धंद्यावर परिणाम होईल. हे देखील पाठातील अतिशय सुंदर वाक्य. का असं म्हणत असेल? तिचं सांगण्यामागचा हा हेतू काय होता की रस्त्याने कोणी भेटलं तरी सांगू नका. कारण अब्दुल ज्या कुष्ठरोग्यांच्या पीडित स्त्रियांजवळ जात असतो त्या स्त्रियांजवळ गेले असताना तिथे त्यांना अनेक जो रोग झालेला आहे किंवा त्यांना जो कुष्ठरोग झालेला आहे त्या कुष्ठरोगांमध्ये असं असतं की तो स्पर्श म्हणजे रोगाला निमंत्रण देणारा रोग आहे. सर्वसाधारण स्पर्श त्यांना स्पर्श केला तर हा रोग लागट रोग आहे अशी त्यावेळच्या लोकांची विचारसरणी होती. आणि म्हणून जर अब्दुल तपोवनातील स्त्रियांना रोग करायला जात आहे, तपोवनातील स्त्रियांना बांगड्या भरून देण्याकरता जात आहे तर नक्कीच या जखमा त्याला पण होतील आणि मग याच्यामध्ये दुसऱ्या कोणत्याही स्त्रिया बांगड्या भरायला येणार नाही
असं जेव्हा त्याला कळतं, असं जेव्हा स्त्रियांना कळेल, तेव्हा तुमच्या दुकानात कोणी येणार नाही, ही शन्नूची हुरहुर असते. तिला आपला धंदा चालवायचा असतो, तेजीत चालवायचा असतो, आणि म्हणून शन्नू त्याला म्हणते की तपो म्हणजे ज्यावेळी तुम्ही जाणार आहे तर रस्त्यात कोणी भेटलं तर तुम्ही सांगू नका, कारण त्याचा धंद्यावर परिणाम होणार आहे. त्याच्यानंतर अब्दुल जातो, बस स्टँडवर जातो आणि तो गाडीत बसतो. गाडीत बसल्यानंतर उसवलेल्या स्वेटर मधून त्याला थंडी जाणवत असते, कारण जानेवारी महिना असतो. मग तो आपला मफलर गुंडाळतो आणि अलगद ही बांगड्यांची पेटी जी असते, ती बांगड्यांची पेटी आपल्या जवळ ठेवतो. आणि बांगड्यांची पेटी ठेवल्यानंतर तो त्या बांगड्यांकडे पाहतो, कारण आज त्याला खूप आनंद होणार असतो, कारण त्याला बघून तपोवनातील स्त्रिया आनंदित होणार होता आणि दुसऱ्यांच्या आनंदातच अब्दुलला आनंद मिळत असतो. तपोवनात गेल्यावर त्याला असं दिसून येतं की 6 महिन्यापूर्वी जी वेल लावलेली होती, ती वेल आता पूर्ण तपोवनाच्या कमानीवर आलेली आहे, मोठी झालेली आहे. आणि मग तपोवनात अब्दुल भैया आ गया, म्हणजे चुडीवाला आ गया, चुडीवाला आ गया असं म्हणत असतात. इथे मी माझ्या सहज विद्यार्थ्यांना एक प्रश्न विचारला की चुडीवाला म्हणजे काय? याला चुडीवाला म्हणते, आपण तर बांगडीवाला म्हणतो आणि आपलं मराठीच्या पुस्तकात बांगडीवाला लिहायला पाहिजे. तर नकळत एकाने सहज काहीही विचार न करता उत्तर दिलं की मॅडम, तो हिंदी सायडर असतो आणि तो ना मुसलमान आहे. म्हटलं असं का बोललास? तर त्यांनी सांगितलं की अब्दुल या नावावरनं तो हिंदी सायडर आहे हे आपल्याला कळतं आणि म्हणून आपण त्याला चुडीवाला असे म्हटलेले. म्हणजे मुलांच्या भावविश्वामध्ये त्यांनी आतापर्यंत केलेल्या निरीक्षणातून ते बरेच काही शिकलेले असतात आणि म्हणून ते आपल्याला अशी उत्तरं देऊ शकतात. फक्त आपल्याला फॅसिलिटेटर म्हणजे एक शिक्षकाच्या भूमिकेतून त्यांना प्रोत्साहित करायचे. हेच आपल्याला स्वमत लिहिताना सुद्धा विद्यार्थ्यांना करायचंय. अब्दुल आत गेला. झाडाच्या पाराखाली सगळ्या स्त्रिया गोळा झाल्या आणि त्या सगळ्यांना मी पहिले भरायची, प्रत्येकाची चढाओढ लागली होती की बांगड्या स्वतःच्या हातात पहिले भरल्या पाहिजे. या स्त्रियांच्या हातात बांगड्या भरणं म्हणजे खरोखरच एक कला होती, कारण त्यांचे हात जे असतात त्या हाताला खूप जखमा झालेल्या असतात, पस निघत असतो आणि त्या जखमांमधनं त्यांच्या हातात बांगड्या भरणं ही एक कलाच असते. व्रण असतात आणि ही कला अब्दुलने साधली होती आणि वर्षातून 2दा तो रंगीबेरंगी बांगड्या भरत होत्या आणि त्यांच्या जीवनामध्ये मात्र असंच रंग भरत होता. आणि म्हणूनच हा अब्दुल त्या स्त्रियांसाठी देवदूतासारखा असतो. मग त्याला देवदूत म्हटलेले आहे. उपमा अलंकार आपल्याला की तपोवनातील स्त्रिया आणि मुलींना अब्दुल हा देवदूतासारखा वाटायचा, कारण अब्दुलनी साधलेली कला. कारण प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपण साज शृंगार करायला आवडतं, पण त्या रोगाने त्रस्त होत्या आणि त्रस्त असल्यामुळे त्यांना कोणी स्पर्श करणार नव्हता. त्यांच्या घरातल्याच लोकांनी त्यांना झिडकारून दिलं होतं. तरी देखील अब्दुल त्यांच्या जीवनात आनंद भरत होता आणि म्हणून अब्दुल त्यांना देवदूतासारखा वाटत होता. प्रत्येक वेळेस एक दिवस असंच झालं. संक्रांतीनंतर अब्दुल घरी आला आणि अचानक रघुभैया त्याच्या घरी आले आणि रघुभैयांनी एक चिठ्ठी दिली. मराठीत असल्यामुळे रघुभैयांनी ती वाचून दाखवली. म्हणजेच रघुभैया हा मित्राला मदत करणारा होता, नम्र होता, हे त्यातून विद्यार्थ्यांना दिसून आलं. आणि रघुभैयांनी सांगितलं की तुझं अब्दुलचं सत्कार केल्या जाणार आहे तपोवनामध्ये. अब्दुलला काही कळलेच नाही की सत्कार करणे एवढं कार्य मी कुठलं केलंय की माझा सत्कार तपोवनामध्ये होणार आहे. आणि या विचारात असताना एक वाक्य मला त्यातलं खूप छान वाटलं की कधीही लाभणार नाही असं सत्काराचं भाग्य अब्दुलच्या वाट्याला आलं होतं. मग हे सत्काराचं भाग्य अब्दुलच्या वाट्याला कसं काय आलं? तर ज्या कुष्ठरोगी लोकांची सावली देखील लोक टाळतात, अशा कुष्ठरोगी स्त्रियांच्या हातात बांगड्या भरण्याचं काम अब्दुल अगदी निस्वार्थ भावनेने करायचा. त्यांच्या जीवनात आनंद फुलवायचा आणि अविरतपणे तो हे काम करत होता. सेवाभावी वृत्ती आणि माणुसकी जपत होता आणि त्याच्या कामाची पावती म्हणून आज त्याचा तपोवनामध्ये सत्कार होणार होता. पण अब्दुलला त्याच्या मागचं रहस्य काही कळलंच नाही की मी एवढं कोणतं कार्य केलं आहे यातून
त्याचा मनाचा मोठेपणा दिसून येतो. त्याला कधीच स्वतःच्या केलेल्या कार्याबद्दल खूप गर्व झाला नाही किंवा स्वतःच्या कार्याची त्याने स्वतःही ओळख केली नाही की माझं कार्य खरोखरच इतकं मोठं आहे की ज्याचा सत्कार व्हावा. आणि मग तो अमरावतीच्या तपोवन भूमीमध्ये गेला. अनेक नामवंत मान्यवर लोक बसले होते. अब्दुल थोडा लाजाळू वृत्तीचा होता, मनाचा हळवा होता आणि म्हणून त्याने एकदम समोर जाण्याचं धाडस केलं नाही. पण लगेच दाजी साहेबांना जसं कळलं तसं त्यांनी आपल्या शेजारच्या खुर्चीवर अब्दुलला बोलवलं आणि बसवलं. अब्दुल विषयी बोलताना दाजी साहेब म्हणाले की अब्दुल हा अतिशय महान समाज कार्य करणारा आहे. अब्दुल हा समाज कार्य करणारा अतिशय मोठा व्यक्ती आहे असं जेव्हा दाजी साहेबांनी सांगितलं तेव्हा त्यांनी खूप सुंदर उदाहरण दिलं आणि ते आपण देखील सांगायला पाहिजे की रामानं सेतुबंधन केलं. ही रामायणातली स्टोरी, ही रामायणातली कथा आपण विद्यार्थ्यांना सांगायला पाहिजे की ज्यावेळी सीतेला लंकेतून आणायचं होतं त्यावेळी रामाने अनेक वानरांच्या मदतीने जो पूल बांधला होता, जाण्यासाठी जो सेतू बांधला होता, तसाच तपोवनाला उंचावर नेण्यासाठी, तपोवन उभारण्यासाठी अनेकांची मदत त्यांना लाभली होती. आणि मग त्याच्यामध्ये खारीचा वाटा हा वाक्प्रचार आलेला आहे की खारीचा वाटा म्हणजे थोडी का होईना मदत. ज्याप्रमाणे रामाने सेतुबंधन केलं तेव्हा ती छोटीशी खार ज्याला आपण स्क्विरल म्हणतो तिने सुद्धा थोडस आपल्या तोंडातून तिने त्यांच्यासाठी काय आणलं, तिथे रेती आणली आणि ती रेती आणून तिने मदत केली. तर असंच खारीचा वाटा या अब्दुलने देखील उठवला होता. कारण अनेक नामवंतांना विचारलं होतं की बांगड्या भरण्याचा कार्यक्रम नामवंतांना विचारला होता तरी देखील कोणीही त्याला होकार दिला नाही. पण हा साधा अब्दुल, छोटासा व्यवसाय असलेला अब्दुल मात्र त्याच्याकरता तयार झाला आणि न चुकता तो 2 वेळा या तपोवनात येऊन स्त्रियांच्या जीवनामध्ये आनंद भरत होता आणि बांगड्या भरण्याचं कार्य त्यांनी अविरत केलं होतं. म्हणून आज त्याचा सत्कार होता. आणि नंतर मात्र त्याला कळलं की दाजी साहेबांनी ही तपोवन आता दुसऱ्याला सांभाळायला दिलं आहे. आता दाजी साहेब सांभाळणार नाही कारण ते वयोवृद्ध झालेले आहेत. आणि म्हणून अब्दुलचा सत्कार झालाय कारण पुन्हा एक त्याच्याकडे इथे येण्याचं भाग्य लाभणार नव्हतं. त्यानंतर अब्दुलला गाडीतून पाठवण्यात आलं अमरावतीला. तेव्हा इथे या ठिकाणी आणखी एक सुंदर वाक्य पाठातलं मला दिसून आलं की ते म्हणजे आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता आणि आकाश मेघरहित निळ्या नितळाईने नटले होते. इथे मला असं सांगावंसं वाटतं की इथे संमिश्र भावना आहे. संमिश्र भावना म्हणजे आनंदाची आणि दुःखाची. कारण आकाशात अष्टमीचा चंद्र म्हणजे काय, जेव्हा आपला पंधरवाडा असतो पौर्णिमा आणि अमावस्येच्या मधला, त्याच्यात 8व्या दिवशी हा चंद्र जवळपास अर्धा झालेला असतो. तसंच अब्दुलच्या मनाची द्विधा मनस्थिती झाली होती. त्याला आनंदही होत होता आणि त्याला दुःख देखील होत होतं. दुःख याचं होतं की आज शन्नूला त्यांनी आणायचं होतं, म्हणजे शन्नू खुश झाली असती, शन्नूला आपल्या सत्कार केल्याचा आनंद झाला असता आणि कदाचित पुढील कामासाठी तिने त्याला सपोर्ट केला असता, मदत केला असता. ती जी सारखं म्हणायची की हा धंदा सोडून द्या, ती नेहमी रागवायची, तशी रागवली नसती. आणि दुसरं की निळ्या नितळाईने मेघरहित मेघ म्हणजे ढगट असले की काळोख असतो, अंधार पडलेला असतो, तसं कुठलंही आकाश निरभ्र आणि स्वच्छ होतं, निर्मळ होतं. आणि असं सुंदर आनंद अब्दुलला लाभला होता कारण आज त्याचा सत्कार झाला होता. इथे मला थोडक्यात असं सांगावंसं वाटतं की विद्यार्थ्यांना आपण शाल याचं उदाहरण देऊ शकतो की शाल आणि शालीनता यांचा संबंध नसतो असं आपण जेव्हा त्यांना सांगतो की प्रत्येकाला शाल मिळते म्हणजे तो शालीन असतो असं नाहीये आणि प्रत्येक शालीन व्यक्तीला शाल मिळतेच असं नाही. पण अब्दुल मात्र शालीनही होता आणि इथे त्याला शाल, फुलदाणी, गुलदस्ता सगळं देऊन त्याचा सत्कार सुद्धा झाला होता. तर अशी सांगड आपल्याला विद्यार्थ्यांना सांगता येईल की शालीन व्यक्तीचा, ज्यांनी कधी आयुष्यात विचार केला नव्हता की माझा सत्कार होईल आणि इतक्या मोठ्या व्यासपीठावर, तो देखील त्याला ते सत्काराचं भाग्य लाभलेलं होतं असं आपल्याला इथे सांगता येईल.
त्यानंतर तो घरी गेला. घरी जाताना तो जेवत होता, पण अपराधासारखा जेवत होता. हे पण वाक्य फार सुंदर आहे की अपराधी व्यक्ती म्हणजे कोण, की ज्यांनी काहीतरी वाईट कृत्य केलं असेल तर त्याला त्या केलेल्या कृत्याबद्दल जी मनात भावना असते तो अपराधी. पण तो अपराधासारखा मान खाली घालून जेवत होता. इथे याने कुठलंही वाईट कृत्य केलेलं नव्हतं, तरी देखील याला का असं वाटलं? कारण जेवताना त्याने शन्नोला विचारलं, तू जेवतेस का? शन्नो नाही म्हणाली, इच्छा नाही असं म्हणाली. पण तिने सांगितलं की अनवर मात्र जेवला नाही, खिम्यासाठी रडत होता. आता या ठिकाणी त्याला असं वाटतं की मी माझ्या घरातल्या व्यक्तींची छोट्या छोट्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. आज माझा मुलगा न जेवता झोपला, ही जी अपराधाची भावना त्याच्या मनात निर्माण झाली. म्हणून इथे हे वाक्य लेखिकेने टाकलेलं असावं की अब्दुल एखाद्या अपराधासारखा मान खाली घालून जेवू लागला. अब्दुलनी पण आपलं ताट सरकवलं आणि तो सुद्धा अनवरच्या बाजूला जाऊन झोपी गेला. आज मात्र तो दुःखाने भरलेला होता. सतत विचार करत होता, दाजी साहेबांचा विचार करत होता की आयुष्याची किंमत मोजून तन्मन धनाने दाजी साहेबांनी उभारलेलं तपोवन आज त्यांच्या ताब्यात राहिलेलं नव्हतं. हे कळल्यावर अब्दुलचं मन त्या धंद्यात लागत नव्हतं. अब्दुलचं मन धंद्यात लागत नव्हतं. आता दिवाळी नवरात्र पार पडली होती, दिवाळी आली होती. रघु भैया स्वतःच्या दुकानाला पेंटिंग करत होते, पण अब्दुलला मात्र काही करायची इच्छा नव्हती. का? कारण अब्दुलचं आता धंद्यात मनच लागत नव्हतं. कारण 2 वेळा संक्रांत आणि ज्येष्ठ पौर्णिमेला तपोवनात जाऊन दुसऱ्यांच्या आनंदात सुख भोगणारा, दुसऱ्यांना आनंद देणारा अब्दुल आता त्याला जाता येणार नव्हतं. कारण दाजी साहेबांनी ती तपोभूमी दुसऱ्या कोणाच्या स्वाधीन केली होती. स्वतःसाठी तर सारेच जगतात, पण दुसऱ्यातल्या जगण्यातला आनंद आज अब्दुलला मिळणार नव्हता. कारण अब्दुलने संपूर्ण म्हणजे त्याचं आयुष्य त्यांनी दुसऱ्यांसाठी जगण्यात घालवलेलं होतं आणि म्हणून तो दुसऱ्यांसाठी जगण्यातच आनंद मानत होता. पण आता त्याला जाता येणार नव्हतं आणि म्हणून त्याचं या धंद्यावरनं पण आता मन पुढे चाललेलं होतं. आणि मग तो हळूच रात्र उतरणीला आली होती, शन्नो झोपली होती. अब्दुल जातो, त्या पावडरचा डब्बा, रिबिना, पिना या सगळ्या गोष्टी आपल्या बॅग मधनं काढतो आणि आपल्या आठवणीत रममान होतो. त्याला तपोवन आठवतं आणि त्याच्या डोळ्याच्या कडा ओल्या होतात. त्याला असं जाणवतं की याच्यानंतर मी या तपोवनात जाऊ शकणार नाही. ही किती वाईट गोष्ट माझ्या आयुष्यात घडली. आणि म्हणून तो खूप नाराज होतो. या सगळ्या वस्तूंकडे बघता बघता अब्दुलचे पाण्याने काठोकाठ भरून येतात डोळे आणि तपोवनाचा परिसर विरघळत होता आणि रात्र उतरणीला आली होती. ज्याप्रमाणे मी पहिले सांगितलं होतं की पाठाच्या शेवटी नेहमीच एका वाक्यातनं संदेश दिलेला असतो, असाच संदेश आपल्याला या पाठातून दिलेला आणि अतिशय उत्कृष्ट वाक्य ते आहे की एखाद्या वस्त्राचा एकाकी रंग उडून जावा तशी त्याची जीवनिष्ठा उडून गेली होती. ज्याप्रमाणे एखादं वस्त्र विटलेलं असतं, जीर्ण झालेलं असतं, त्याचे धागे, त्याचा रंग उडून गेला असतो आणि मग ते वस्त्र आपण टाकून देतो, त्याला धारण करण्याची आपली इच्छा होत नाही. तसंच दुसऱ्यांसाठी जगणाऱ्याला आनंदाचं सुख यापुढे त्याला मिळणार नव्हतं, अनुभवायला मिळणार नव्हतं. आणि या विचारानेच की मी दुसऱ्यांसाठी सतत जगत होतो, पण आता हे सुख माझ्या वाट्याला येणार नाही असं जेव्हा त्याच्या मनाला वारंवार वाटतं, तेव्हा त्या विचारानं अब्दुलची जीवन जगण्याची इच्छा देखील एकाएकी उडून गेलेली असते. आणि हे शेवटचं वाक्य ऐकल्यानंतर आपल्याला असं कळतं की खरोखरच याच्या पुढे काय होत असेल, याच्यानंतर लेखिकेने काय लिहिलं असेल. ही जी हुरहुर मनाला लागते तीच म्हणजे उत्तम कथा होय. आणि ही हुरहुर ज्यावेळी वाचकाच्या मनाला लागत असते, त्यातूनच हा पाठ अतिशय उत्कृष्ट आहे किंवा आपल्या लेखिका उत्तम प्रकारे लेखन करतात आहे, त्यांनी ही किती सुंदर कथा लिहिलेली आहे हे आपल्याला जाणवत असतं. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण हा पाठ कथानकाच्या कथापात्रातून किंवा कथेद्वारे आपण विद्यार्थ्यांना समजावून देऊ शकतो. मग सगळ्यात शेवटी आपण विद्यार्थ्यांना सांगायचं की पाठातून मिळणारा संदेश काय आहे, काय मिळतं तुम्हाला, यातून काय मिळाला. कारण आज विद्यार्थ्यांना प्रत्येक पाठातून संदेश मिळत असतो.
आणि म्हणूनच अभ्यास गट निर्मितीने या पाठाची निवड केलेली असते की अब्दुलची संवेदनशील वृत्ती जशी आहे तशी प्रत्येक व्यक्तीच्या मनात संवेदना जागृत झाली पाहिजे. दुसऱ्यांचं दुःख पाहून आपल्या मनाला दुःख झालं पाहिजे, आपल्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या पाहिजे. प्रत्येकामध्ये माणुसकीची भावना असली पाहिजे. समाज ऋण, या समाजामध्ये आपण जगतो आहे, या समाजाचं काही ऋण आपल्यामध्ये असलं पाहिजे. आपली उदात्त वृत्ती, परोपकार, दुसऱ्यांसाठी जगण्याची वृत्ती आपली असली पाहिजे. सेवाभाव, सेवा वृत्ती, दुसऱ्यांसाठी काही तरी करणं, दुसऱ्यांना सेवा देणं, हा संदेश आपल्याला या पाठातून मिळत असतो. मी सांगितल्याप्रमाणे जरी ही स्टोरी आपण या चित्राच्या माध्यमातून नाही सांगितली आणि फक्त हे सुंदर वाक्य तुम्ही जरी लिहिले तरी ही स्टोरी डेव्हलप होऊ शकते. ज्याप्रमाणे मी सांगितलं की आजचा दिवस म्हणजे त्यांच्यासाठी पर्वणीच आहे. रस्त्याने कोणी भेटलं तर सांगू नका की तपोवनात जातो म्हणून, आणि कधीही लाभणार नाही असं सत्काराचं भाग्य त्याच्या वाट्याला आलेलं होतं. आणि अब्दुल म्हणजे तपोवनातील स्त्रियांसाठी अगदी देवदूतासारखा वाटत होता. ही जी सुंदर वाक्य आपल्याला सांगितलेली आहे, ही जरी आपण ब्लॅकबोर्डवर लिहिली आणि यांच्या माध्यमातून ही कथा समजवली तर नक्कीच विद्यार्थ्यांना पात्रांचाही परिचय होतो आणि कथानक आपलं या सुंदर वाक्याद्वारे पुढे पुढे सरकल्या जातं. ज्यावेळी हा लेसन झाला, या लेसनला समजवलं तेव्हा गाभा घटक, मग राष्ट्रीय अस्मिता जोपासणं. मग हा गाभा घटक राष्ट्रीय अस्मिता म्हणजे सर्व धर्माचे जातीचे लोक या पाठात आपल्याला दिसून येतात. त्यांच्यामधील ऋणानुबंध, प्रेम, आपुलकी, हा राष्ट्रीय, हा गाभा घटक आपल्याला दिसून येतो. समानतेची वागणूक, त्याच्यानंतर धर्मनिरपेक्षता म्हणजे प्रत्येक धर्माचा आदर करणं, ही भावना दिसून येते. समानतेने वागावं असं दिसून येतं. दाजी साहेबांनी अब्दुलचा केलेला सत्कार, हीच धर्मनिरपेक्षता यातून आपल्याला दिसून येत असते. महिला, ज्या महिलांना घरांच्या बाहेर काढलेलं आहे, ज्यांना कुष्ठरोग झालेला आहे, असे आणि अन्य दुर्बल घटक, की जे दुर्बल घटक आहे म्हणजे जे खूप कमी आहे, कमी दर्जाचे आहे, अशा अन्य दुर्बल घटनांचं सबलीकरण आपल्याला याच्यातून दिसून येतं. बुद्धी, भावना आणि कृती यांचा समन्वय साधलेला आहे. कारण जर तुमची बुद्धी आणि तुमचं मन सुदृढ व सक्षम असेल तर त्यांची सांगड घालून आपण आपली व्यवहाराची कृती चांगली करू शकतो, त्यांचा योग्य मेळ घालू शकतो, हे आपण यातून शिकलेलो आहोत. जीवन कौशल्यांमध्ये स्वची जाणीव झालेली आहे. निर्णय क्षमता, आपण काय करायला हवं आणि काय नको, ही अब्दुल मध्ये जी निर्णय क्षमता होती की शन्नो सारखी म्हणायची की तुम्ही दुसरा धंदा करा, पण आपला वडिलांचा धंदा त्याला सोडवत नव्हता, कारण तो परंपरेनुसार करत आलेला होता. त्याच्या वडिलांचा तो धंदा होता आणि तो धंदा त्याला सोडवत नव्हता. ही त्याची जी निर्णय क्षमता होती की नाही, माझ्या परंपरेने आलेल्या धंद्यातच मी यश मिळवेल किंवा हाच धंदा पुढे करील. व्यक्तिमधले संबंध, रघुभैया असो, दाजी साहेब असो, अब्दुल असो, यांच्यामधले जे संबंध होते तसे संबंध आपण आयुष्यात प्रत्येकाशी ठेवायला हवे. भावनांचं समायोजन आणि चिकित्सक विचार करताना चिकित्सक विचार करणं आवश्यक आहे. हे जीवन कौशल्य यातून आपण घेत असतो आणि हे आपल्या विद्यार्थ्यांना समजावून देणं अतिशय आवश्यक आहे. आता या ठिकाणी जेव्हा नैतिक मूल्य असतात, की नैतिक म्हणजे काय, सगळ्यात पहिले तर आपल्या विद्यार्थ्यांना नैतिक म्हणजे काय हेच कळत नाही की नैतिक म्हणजे मॉरल व्हॅल्यूज. मग या धड्यातनं मला कुठल्या मॉरल व्हॅल्यूज देता येईल, तर या धड्यातनं मग त्यांना मॉरल व्हॅल्यूज म्हणजे कोणत्या, तर मोठ्यांचा आदर करायचा, गुरुजनांचा आदर करायचा, आई वडिलांच्या आज्ञा पाळायची, ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याला आपण मॉरल व्हॅल्यूज म्हणत असतो. मग या धड्यातनं मी काय काय चांगलं शिकली आहे, तर नीटनेटकेपणा. अब्दुल मध्ये जो बांगड्या ठेवण्याचा नीटनेटकेपणा असतो, तो जितक्या व्यवस्थित त्या सगळ्या व्यवस्थित गोष्टी ठेवत असतो, तर नीटनेटकेपणा, स्वच्छता, ही गोष्ट मी शिकली. कारण नीटनेटकेपणा हा यशाचा मार्ग आपल्याला देऊन जातो, आनंद मिळतो आणि जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो, हे आपण विद्यार्थ्यांना सांगावं. संवेदनशीलता,
अब्दुलची संवेदनशील वृत्ती, दुसऱ्यांना दुःख झालं, दुसऱ्यांचं दुःख समजून घेणं, ही प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये यायला पाहिजे. सौजन्यशीलता, दाजी साहेबांनी अब्दुलचा जो सत्कार केला की आपल्यापेक्षा श्रेष्ठ आणि कनिष्ठ हा विचार न करता साधारण बांगडीवाल्याचा इतक्या मोठ्या व्यक्तीने सत्कार करणं ही केवढी मोठी गोष्ट आहे. मग आपल्या घरी येणारी जी कामवाली असेल तिच्याशी आपण प्रेमाने बोलायला हवं. तिला कुठल्याही अपशब्दात बोलता कामा नये. ही जी सौजन्यशीलता आपल्यामध्ये असायलाच हवी. आणि श्रम प्रतिष्ठा, त्यांनी केलेल्या श्रमाची प्रतिष्ठा त्यांना मिळायला पाहिजे. ही भावना आजच्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवणं अतिशय आवश्यक आहे. सर्व धर्म समभाव, लोकशाही आहे. सर्व धर्मांचा समानतेने वागायला हवं. कुठलाही धर्म श्रेष्ठ कनिष्ठ असा नसतो. आणि राष्ट्रीय भक्ती आणि राष्ट्रीय एकात्मता, आपुलकीची भावना सर्व धर्मांमध्ये असली पाहिजे, ती जोपासायला हवी. वंश, धर्म, जात, भेद या सगळ्या भिंती, ही सगळी अडसर आपण दूर करायला पाहिजे. आणि राष्ट्रीय एकात्मता जागृत करणं, ही भावना आज विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला रुजवणं खूप गरजेचं आहे. कारण ही सगळी मूल्य या एका पाठातून आपल्याला दिसून येतात. आणि म्हणूनच मला असं वाटतं की अभ्यास मंडळामध्ये विद्यार्थ्यांवर योग्य संस्कार व्हावा, त्यांच्यावर चांगल्या मूल्यांची रुजवणूक व्हावी. आणि ही सगळी विद्यार्थी जी आहे ती पौगंड अवस्थेतील आहे, किशोर अवस्थेत ती असतात. आणि या किशोर अवस्थेच्या काळामध्ये त्यांच्यावर बिंबवलेली जी मूल्य असतात ती पक्के होतात, त्यांचे संबोध पक्के होतात ज्ञानरचनावादानुसार. म्हणूनच या पाठाची निवड केलेली असेल. कारण शेवटी मला एवढंच इथे सांगावंसं वाटतं की या नैतिक मूल्यांचं काय असतं की ज्ञान आणि तत्व किंवा मूल्य या बाबतीत एक विसंगती आपल्याला आढळून येते. ज्ञान मिळवता येतं, किंबहुना ते आपल्याला दुसऱ्याला देताही येतं, मात्र मूल्य जी असतात ती अंगीकारावी लागतात आणि त्यांची रुजवणूक करणं अत्यंत गरजेचं असतं. आणि म्हणूनच आपल्या समोर असलेला विद्यार्थीच्या वयात आहे, त्या वयात त्याच्यामध्येही नैतिक मूल्यांची रुजवणूक करणं आम्हा शिक्षकांचं कर्तव्य आहे. ज्ञान कोणत्याही वयात आपल्याला मिळवता येईल, पण या मूल्यांचं, या नैतिक मूल्यांचं आपण कितीही पारायण केलं एका विशिष्ट वयानंतर तर त्याचा उपयोग होत नाही. या तत्वांची अभिरुची रुजवणूक एका विशिष्ट वयात होणंच आवश्यक आहे. तरच आपला विद्यार्थी खऱ्या अर्थाने हा उद्याचा विद्यार्थी माणूस म्हणून जगेल असं मला वाटतं. आणि म्हणून प्रत्येक पाठातून येणाऱ्या नैतिक मूल्यांची जबाबदारी म्हणून आपण त्यांना सांगायला हवं की यातून तुला कुठली मूल्य शिकवण मिळालेली आहे. हे जर प्रत्येक पाठाच्या शेवटी आपण त्यांच्यामध्ये रुजवलं तर उद्याचा विद्यार्थी हा योग्य आणि आदर्श नागरिक घडेल. हे अगदी सत्य आहे. यानंतर या पाठाच्या कृती आपल्याला बऱ्याच दिलेल्या आहे आणि अतिशय निर्णया कृती दिल्या आहेत. पण ज्या कृती आपल्याला दिसल्या नाहीत किंवा मला जाणवल्या की या पण कृती आपण घेऊ शकतो, त्याच्यापैकी ही कृती मी इथे घेतलेली आहे की मी घटना दिली आहे आणि त्याचा परिणाम विद्यार्थ्यांना विचारला. माझी घटना अशी होती, म्हणजे मी स्वाध्याय कृतीमध्ये टायटल दिलं की पुढील घटनांचे परिणाम लिहा. 2 कॉलम तयार केले, एका ठिकाणी घटना लिहिल्या आणि एका ठिकाणी परिणाम लिहिला. तपोवन दाजी साहेबांच्या हाती राहिलं नाही हे अब्दुलला कळलं. असं जेव्हा ही घटना होती तर त्याचा परिणाम काय झाला तर अब्दुलचं धंदा करायला मन लागत नव्हतं, हा तो परिणाम होता. दुसरी घटना मी त्यांना दिली की सगळं काही विसरून स्त्रियांचं हसणं होतं, तर ते हसणं बघून परिणाम असा व्हायचा, अब्दुल मनोमन सुखवायचा, अब्दुलला आनंद व्हायचा. अशा प्रकारच्या अनेक घटना या पाठात आहे की ज्यांचं घटना आणि परिणाम अशी आपण आकलनाची कृती विद्यार्थ्यांना त्या त्या परिच्छेदानुसार देऊ शकतो. ही नवीन वाटली किंवा ही या पाठामधल्या स्वाध्यायामध्ये होती म्हणून मी या ठिकाणी ही कृती दिलेली आहे. त्यानंतर दुसरी कृती मला अशी जाणवली की जर परिच्छेद आपण दिला त्यानंतर ओघ तक्ता पूर्ण करा. म्हणजे तुम्ही आयदर पहिलं वाक्य द्या, शेवटचं वाक्य द्या आणि या वेगवेगळ्या बॉक्सेसमध्ये त्यांना ओघ तक्ता पूर्ण करायला सांगा. ओघ तक्ता पूर्ण करत असताना त्यांना त्या ओघ तक्त्यामध्ये मोठा परिच्छेद असेल
तर त्याच्यामधली जी महत्वाची वाक्य आहे, पहिल्या वाक्यापासून शेवटच्या वाक्यापर्यंत ती महत्वाची वाक्य त्यांना टाकायची आहे की ज्यातून त्या परिच्छेदाचं कथानक पूर्ण आलं पाहिजे. असा हा ओघ तक्ता आपण केलेला आहे की खिम्यासाठी हट्ट धरून बसला होता. अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला. त्याची जेवणावरची इच्छा मरून गेली आणि तोंडात घास गळू लागला. याचं स्पष्टीकरण मी दिलंय की आपण छोट्या छोट्या आपल्या मुलाच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही आणि म्हणून तो अपराधासारखा मान खाली घालून बसलेला होता. त्यानंतर स्वमत कृती. आपल्या पाठाच्या शेवटी बऱ्याच स्वमत कृती आहे, पण त्याच्यापैकी मी फक्त ही स्वमत कृती आपल्या समोर घेतली आहे कारण या स्वमत कृतीमध्ये मी विद्यार्थ्यांनाच विचारलं की तंत्रज्ञानाची जोड देऊन अब्दुलचा मुलगा बांगड्यांचा व्यवसाय कसा वाढवू शकेल. आपले विद्यार्थी पण तंत्रस्नेही आहे आणि सध्या आपण शिक्षक देखील या कोरोनाच्या काळामध्ये तंत्रस्नेही झालेलो आहोत. आणि म्हणून तंत्रज्ञानाची जोड देऊन अब्दुलचा मुलगा कसा वाढवेल, तर आजकालच्या मुलांना फेसबुक, व्हॉट्सॲप आणि होम डिलिव्हरी हे सगळं माहिती असतं आणि म्हणून त्यांनी मला छान उत्तर दिलं की अब्दुलचा मुलगा हा नवीन पिढीचा प्रतिनिधी आहे. धंदा व व्यवसायासाठी तो तंत्रज्ञानाची जोड घेतो. मग काय करतो, तर दुसरं वाक्य त्यांनी सांगितलं की तंत्रज्ञानामुळे त्याला व्यवसाय करणं अतिशय सुलभ होतं. तिसऱ्यांनी सांगितलं की धंद्याची तो आपल्या स्वतःच्या धंद्याची वेबसाईट तयार करेल, बांगड्यांचं प्रदर्शन भरवेल, ऑनलाईन बांगड्या विकण्याचं तंत्र तो हाताळेल, घरपोच डिलिव्हरी देईल, फेसबुकवर स्वतःचं अकाउंट काढून बांगड्यांची प्रसिद्धी करेल. काहींनी सांगितलं मॅडम जाहिरात तो छान आकर्षक जाहिरात देईल आणि ग्राहकांना आपल्याकडे खेचून घेईल. एकाने सांगितलं की स्वतःच्या दुकानाला तो आकर्षक बनेल, कारण आजकाल काही असं दुकान पाहून पण लोक येतात म्हणे, तर तो दुकानाला आकर्षक बनवेल. दुकानामध्ये सर्व धातूच्या बांगड्या ठेवेल, म्हणजे नुसत्या काचेच्या बांगड्या नसून अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या बांगड्या ठेवेल. म्हणजे नंतर सांगितलं की दुकानात मला घाऊक विक्रेता म्हणून कार्य करेल. आता घाऊक विक्रेता त्यांना शब्द नव्हता माहिती, त्यांनी होलसेलर म्हणून मला सांगितलं. तर मी सांगितलं की अच्छा ठीक आहे, हे पण त्याला करता येईल. एकाने सांगितलं मोक्याच्या ठिकाणी तो दुकान लावेल आणि क्रेडिट कार्ड, पेटीएम यांचा वापर करेल. म्हणजे मला हे उत्तर सांगण्यापेक्षा विद्यार्थ्यांनीच इतकं सुंदर वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी दिलं, तर आपण असंच थोडं डिस्कशन करून विद्यार्थ्यांकडनं स्वमत काढू शकतो. ते मुद्दे जरी आपण त्यांना, मी म्हणत नाही की स्वमत आपल्याला लिहून द्यायचं आहे, पण त्या विद्यार्थ्यांना कमीत कमी त्या स्वमताचे मुद्दे देणे आवश्यक आहे. कारण त्यांना स्वमताचीच भीती वाटते आणि विद्यार्थी स्वमत सोडून देतात, लिहतच नाही. म्हणून विद्यार्थ्यांच्या मनातील स्वमताची भीती काढण्याकरता शिक्षक म्हणून मी डिस्कशन करत असताना त्यांना 7-8 मुद्दे देणार की ज्याचं ते वाक्य तयार करतील. आणि अशी जर मी सराव प्रत्येक पाठाचा करत गेला, कारण जवळपास प्रत्येक पाठामध्ये 4-4 स्वमत आहे, तर असा प्रत्येक पाठाचा सराव करत गेलं तर नक्कीच त्यांना स्वमताची भीती दूर होईल आणि आपण दिलेल्या 8 ते 10 वाक्यांमधनं 8 ते 10 आपण जे पॉइंट्स दिले आहेत त्याच्यामधनं तो 6 ते 7 वाक्य नक्कीच तयार करू शकेल. कारण 3 मार्कांकरता आपल्याला तेवढ्याच वाक्यांची आवश्यकता असते. म्हणून स्वमताचा प्रश्न विद्यार्थ्यांसोबत वारंवार डिस्कस करा, म्हणजे जेणेकरून विद्यार्थी स्वमत लिहिताना घाबरणार नाही आणि तो प्रश्न सोडून देणार नाही. कारण प्रश्नपत्रिकेमध्ये जेव्हा पॅरेग्राफ येतो त्याच्यावरच्या आकलन कृती विद्यार्थी अतिशय सहजरित्या सोडवून घेतात, पण स्वमत लिहिताना मात्र त्यांना अडचण जात असते. ती अडचण दूर करण्यासाठी आपण त्यांना अशा पद्धतीने मुद्द्यांच्या आधारे त्यांना स्वमत समजावून सांगू शकतो. त्यानंतर उपयोजित लेखन. आता आपल्याला बघा, उपयोजित लेखन हा 24 मार्कांचा प्रश्न असतो आणि उपयोजित लेखन हा आपण आपला कोर्स झाल्यानंतर घेत असतो. पण कोर्स झाल्यानंतर घेत असताना मला असं वाटतं की जेव्हा धडा शिकवतो तेव्हा त्यांना या धड्यावरचं उपयोजित लेखन, म्हणजे आपल्याला धड्यांवरचं घ्यायचं नसतं, आपण सराव करून घेऊ शकतो की या धड्यामध्ये जसं अब्दुलच्या मुलाच्या दुकानाची, बांगड्यांच्या दुकानाची जाहिरात तयार करा, म्हणून त्यांना जाहिरात लेखनसाठी आपण शीर्षक देणार की बांगड्यांच्या दुकानाची जाहिरात तयार कर, म्हणजे तो त्याच्यावर सुंदर अशी जाहिरात तयार करू शकेल. त्याच्यानंतर उपयोजित लेखनामध्ये आपण त्याला
सौंदर्य प्रसाधने मिळणाऱ्या दुकानाची जाहिरात तयार करायला सांगू शकतो. म्हणजे सराव त्याचा होत जाईल आणि आपलं देखील उपयोजित लेखन विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर सरावाची प्रॅक्टिस म्हणजे सराव आपण सुद्धा या माध्यमातून घेऊ शकतो. जेव्हा पत्रलेखनाचा विचार केला तर या पाठातनं आपण पाठ शिकवल्यानंतर त्यांना असं विचारू शकतो की तुमच्या शाळेत स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक आदरणीय प्रकाश बाबा आमटे हे यांना उपस्थित राहण्याबाबत विनंती करणारे पत्र लिहा. म्हणजे पत्रलेखन सुद्धा आपल्याला 3 पत्र आहेत: विनंती, कौटुंबिक आणि मागणी पत्र. तर आपल्याला आभार पत्र येऊ शकतं, अभिनंदन पत्र येऊ शकतं आणि म्हणून विनंती करणारं पत्र आपण त्यांना इथे देऊ शकतो की जेणेकरून त्यांना या पत्राचा पण सराव होईल. तसंच त्यांना विनंती केलेली आहे त्याच धर्तीवर आपण दुसरं पत्र म्हणजे निवेदन तेच राहणार, पण दुसरं पत्र आपलं असं येईल की शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक आदरणीय प्रकाश बाबा आमटे यांना प्रमुख अतिथी पद स्वीकारल्याबद्दल आभार मानणारे पत्र लिहा. आणि विद्यार्थ्याला या दोन्ही पत्रांचा सराव आपण या माध्यमातून करू शकतो. त्याच्यानंतर उपयोजित लेखनामधला लेखन कौशल्यामध्ये आपल्याला 3 प्रकार येतात. त्याच्यापैकी प्रसंग लेखन आपण या पाठ शिकवल्यानंतर त्यांच्याकडनं करून घेऊ शकतो की पुन्हा तेच की शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात तुमच्या मित्राला उत्कृष्ट विद्यार्थी असं पारितोषिक मिळालेलं आहे आणि त्या संमेलनाला तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करून त्या सोहळ्याचं प्रसंग लेखन करा की तुम्ही तिथे उपस्थित होता, तुम्ही आपल्या मित्राला उत्कृष्ट विद्यार्थी, शाळेचा उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून जेव्हा पारितोषिक मिळालं त्या उद्घाटन सोहळ्याचं वर्णन तुम्ही करा. असं सुद्धा प्रसंग लेखन विद्यार्थी करू शकतात. आणि इतकंच नव्हे तर आत्मवृत्त, मनोगत हा सुद्धा टॉपिक आपण देऊ शकतो की समाज सुधारकाचं मनोगत हा सुद्धा टॉपिक आपण या पाठाला शिकवल्यानंतर सराव म्हणून विद्यार्थ्यांकडनं करून घेऊ शकतो असं मला वाटतं. सूत्रसंचलनाची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानते. लावियेला दीप प्रेमे तेवता ठेवू चला, बालकांच्या उन्नतीचा मार्ग हा चालू चला. तर मग पुन्हा भेटूया उद्या आपल्या या सत्रात संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत तुर्तास थांबूया. धन्यवाद.